रामायण एका श्लोकामध्ये देखील रामायण आहे. आदौ राम तपोवनाधिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. असं एका श्लोकामध्ये रामायण, याला म्हणतात टाकापुरतं रामायण. बघा, आदव राम तपोवनाधिगमनम. भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना वनवास झाला आणि वनवासामध्ये गेल्यानंतर आदव राम तपोवनाधिगमनम हत्वा मृगम कांचनम. म्हणजे मृग म्हणजे हरिण, त्या मृगाचा मोह सीतामातेला झाला. परिणाम काय झाला? वैदेही हरणम जटायू मरणम. वैदेहीचं हरण झालं आणि जटायूला रावणाने कपटाने मारलं का नाही. जटायू मरणम. सुग्रीव संभाषणम. सुग्रीवाच्या सोबत हनुमंताने मध्यस्थी करून ब्राह्मणाचं रूप घेऊन संभाषण झालेलं आहे रामचंद्रांचं आणि सुग्रीवाचं. आणि वालीचं निर्दलन केलं. कारण काय केलं होतं वालीने तुम्हाला माहीत आहे. सुग्रीवाची पत्नी सुग्रीवाचं राज्यहरण केलं होतं. त्यामुळे रामप्रभूंनी जरी वालीचं आणि रामप्रभूंचं वैर न होतं तरी देखील रामप्रभूंनी त्याचा काय केला? वध केला का नाही. आणि पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. आणि हनुमंतरायाने सीतेचा शोध करण्याकरता गेले त्यावेळेला लंका काय केली? जाळली ना. ते देखील आलेलं आहे. सर्व रामायण या एका श्लोकात आलेलं आहे. अहो, रामप्रभूंचं चरित्र असं आहे, परंतु आपल्याला श्रीकृष्णांचं हे चरित्र बघायचं आहे. कारण या श्रीमद भागवत महापुराणामध्ये मुख्य चरित्र म्हणजे श्रीकृष्णांचं आलेलं आहे आणि रामप्रभूंचं आलेलं आहे, पण ते थोडक्यात आलेलं आहे. तर बघा, आपण ही कथा रामप्रभूंची कथा ऐकत असताना किंवा सांगत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. कहत तुला ते आवे आँखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओ दशरथ के राज तुम्हारे कौशल्य के आंखों के प्यारे. राज तुम्हारे कौशल्य के आंखों के प्यारे. बड़ा दुख दीना बाबा. बड़ा दुख दीना बाबा क्यों किदारे. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी
सुनो रे राम कहानी जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंखों के प्यारे वे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे राजीव नयन बोले ओ मधुरा वाणी वाणी राम कहानी सुनो रे राम कहानी। शिव धनुष्य भंग प्रभु करके ले आए सीतावर के घर त्यागे भय बनवासी पिता की आज्ञा सिर धर के लखन ले सिया संग लखन सियाले संग छोड़ी राजधानी राम कहानी सुनो रे राम कहानी। कल बेच भिक्षुका धर के भिक्षा का आग्रह करके वे जनक सुता सीता को चल बल से ले गया हर के बड़ा दुख पावे ओ बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी राम कहानी सुनो रे राम कहानी। श्री राम ने मोहे पठायो मैं रामदूत बन आयो सीता माँ की सेवा में रघुवीर को संदेश लायो और संग लाई प्रभु और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी राम कहानी राम कहानी सुनत आवे कहत सुनत आवे आँखियों में पानी राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी। रामचंद्रांचं चरित्र की ते आपण नुसतं ऐकलं
गायन केलं तरी आपल्या डोळ्यामध्ये आपोआप आसू आल्याशिवाय राहत नाही. असं रामांचं दिव्य आणि भव्य चरित्र आहे. आता बघा, शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा परीक्षिती, निमी राजाचं मी तुला आता वर्णन करून सांगतो. निमी राजा हा विदेह राज जनक सीता माता, त्या सीता मातेंचे पिताश्री जनक आणि जनकांचा पिताश्री हा निमी राजा. एकदा याला यज्ञ करायचा होता, परंतु तत्पूर्वी वसिष्ठांनी इंद्राकडे यज्ञ करण्याकरता गेला. वसिष्ठ मुनी कुठं यज्ञ करण्याकरता गेले? इंद्राचं स्वर्गामध्ये यज्ञ करण्याकरता गेले. आणि काही वेळेला असं होतं ना, सप्ताह असतो, सप्ताह घेतलेला असतो, परंतु दुसरा सप्ताह लागून जातो. दुसरा सप्ताह लागल्यानंतर तो पहिला असतो आणि आधी घेतलेला असतो ना, तो थोडासा त्याच्यामध्ये काही दिवस अंतर असतं. तर मग असं वाटतं की इकडला बी जायला नको पाहिजे, तिकडला बी जायला नको पाहिजे, म्हणून काय करतो, इकडे बी चालला जातो, हाजरी लावून देतो आणि तिकडे बी जाण्याचा प्रयत्न करतो अजून. म्हणून एका ठिकाणी स्थायिक राहायचं आणि दोन्ही पेवावर हात ठेवलं तर होय अपघात शरीराचा, दोघी पेवावर ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुकोबारा म्हणतात. म्हणून एका ठिकाणी चित्त ठेवायचं आणि एका ठिकाणी जे मिळीनं त्याच्यावर संतुष्ट राहायचं, असं आहे. मग पण वसिष्ठांनी काय केलं, ते इंद्राचा यज्ञ करण्याकरता गेले. तितक्यामध्ये इकडे या निमी राजाचा यज्ञाची वेळ टळून जात होती, म्हणून त्याने दुसऱ्यांना बोलवलं आणि यज्ञ केलेला आहे. आणि वसिष्ठांना समजलं की आपल्या शिष्याने दुसऱ्यांच्या द्वारे यज्ञ केला. आणि इंद्राचा यज्ञ पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी बघा हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या निमी राजाला शाप देऊन टाकला, तुझा देह पडो म्हणे. आता त्याचा काही गुन्हा होता का? तुम्ही दुसऱ्याकडे यज्ञ करण्याकरता गेले, मग त्याचा बी यज्ञाची मुहूर्त होतं ना, टळून जाईन म्हणून त्याने दुसऱ्याकडून केलं. तर बघा, गुरु जरी असले परंतु त्याला असं वाटलं की आपला अपराध नसताना गुरुने आपल्याला काय दिला, शाप दिला, तुझा देह पडो. त्याने हातामध्ये पाणी घेतलं आणि तो देखील गुरुला शाप देण्याकरता उद्युक्त झाला. परंतु तितक्यामध्ये बघा त्याची अर्धांगिनी होती, ती म्हणते, अहो म्हटले पतिदेवा, अहो म्हटले स्वामी, अहो ते आपले गुरु आहे, आपलं जे कुळ आहे ना ते आपले कुलगुरू आहे, तुम्ही असं काय करता म्हणजे त्यांना शाप देता? नको म्हटले, देऊ नका. आणि बघा तिच्या सांगण्यावरून मग त्या राजाने शाप तर दिला नाही, पण ते आता पाणी होतं ना, ते पाणी बघा, ते पाणी त्याने खाली टाकून दिला, त्याचा पाय काळा पडला. मग तेव्हापासून त्याचा देह काळा पडला का नाही, त्याला कल्माशपाद देखील नाव पडलं. काय पडलं? कल्माशपाद. आणि मग त्याचा देह देखील पडला. परंतु त्याला वसिष्ठ म्हणताय, मी तुला दुसरा देह देतो. परंतु त्याने तो देह स्वीकारला नाही. आणि त्याने काय केलेलं आहे, तो म्हटला, देवा मला फक्त लोकांच्या जे डोळे आहे ना, त्याचं नाव निमी होतं का नाही, एक निमिष म्हणजे आपली पापणी अशी लावते ना, तो म्हणजे जनकाचा पिता श्री, जनकाचा पूर्वज आपली पापणी लावते, त्या आपल्या पापणीमध्ये त्याचं वास्तव्य आहे. तर प्रत्येकाच्या तुमच्या आपल्या डोळ्या मोठ्या पापण्या जर लावताना, तो म्हणजे त्याला काय म्हणता आपण, एक निमेष म्हणतात, तो निमी राजा आहे असा. आता पुढे इथं जी कथा आलेली आहे ती म्हणजे पुरुरवा. हा पुरुरवा जो होता ना, चंद्राचा पुत्र बुध आणि त्या इलेपासून झालेला तो हा पुरुरवा. तो पुरुरवा मृत्यूलोकातला राजा होता. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, अरे या पुरुरव्याकडे एकदा उर्वशी आली, स्वर्गामधली अप्सरा, आणि ती उर्वशी आल्यानंतर तिने त्याला सांगितलं, राजा मी तुझा पती म्हणून स्वीकार करते, परंतु मी स्वर्गामधली राहणारी अप्सरा आहे, मला फक्त तुला तूप द्यावा लागेल.
मी काय पिईन फक्त तूप पिईन, पण ते तूप बी कोणतं पाहिजे? गावरान गाईचे दूध आणि त्या दुधापासून बनलेलं तूप, ते म्हणजे बिना कांड्याच्या गाईचं नाही किंवा म्हशीचं दुधापासून बनलेलं तूप नाही, तर गावरान गाईची जी काय कांड्याची गाय आहे त्या गाईच्या दुधापासून बनलेलं तूप ते पिऊन मी तुझ्याकडे तुझी पत्नी म्हणून राहील. बघा तिने त्याच्यासोबत पुष्कळ दिवस ती राहिलेली आहे. आणि बघा तो पुररवा तिच्याशी रम्मान झालेला आहे. तिने सांगितलं, बघा राजा म्हटले, ऐक माझं बोलणं ऐकून घ्या अगोदर. माझी हे 2 मेंढे आणलेले आहे मी, माझे पुत्रासारखे आहे मी, हे दोघं माझ्या पुत्रासारखे आहे, म्हणून यांचं जर कोणी हरण केलं तर राजा आणि मैथुनाच्या व्यतिरिक्त मी जर तुला विवस्त्र बघितलं, नग्न बघितलं, तर त्यावेळेला मी तुझा त्याग करून निघून जाईल. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. होकार दिला, सगळं तिच्या अटी मान्य केल्या. आणि त्या उर्वशीला त्या पुरुरव्यापासून मुलं झालेली आहेत. आणि काही दिवसानंतर स्वर्गामध्ये स्वर्ग सुना सुना वाटू लागला. कोणाला? इंद्राला. इंद्राने सांगितलं गंधर्वांना, जा आणि त्या उर्वशीला घेऊन या. मग त्यांनी काय केलं, रात्रीच्या वेळेला आज्या वेळेला पुररवा ज्या वेळेला त्या उर्वशीच्या सोबत रम्मान झाला होता, ते मेंढे 2 होते ना, ते चोरलेले आहे त्यांनी गंधर्वांनी, आणि मेंढ्यांचे कान पिळले. असे कान पिळल्यानंतर मेंढ्यांनी काय केलं, ते ओरडायला लागले. तितक्यामध्ये ती उर्वशी बोलते, हे राजा, हे पुररव्या, म्हटले तू नपुसक आहे, हा गोष्टी तर फार मोठ्या मोठ्या करतो, पण माझ्या पुत्रांचं रक्षण करू शकला नाही तू, जा म्हटले आणि माझ्या पुत्रांना घेऊन ये. आता त्या पुररव्याने असं विचार केला नाही की आपल्या अंगावर आपण विवस्त्र आहे. तसाच उठला, हातामध्ये तलवार घेतली आणि त्या गंधर्वांच्या पाठीमागे लागला. आणि त्या गंधर्वांच्या अंगांचा जो प्रकाश होता, त्या प्रकाशामध्ये उर्वशीने त्याला नग्न अवस्थेत बघितलं. आणि तिने काय कबुली केली होती की मैथुनाच्या व्यतिरिक्त तुला मी विवस्त्र पाहणार नाही, आणि विवस्त्र असला तर मी काय करीन, त्याच क्षणी तुझा त्याग करून निघून जाईल. आणि तिने त्याला बघितलं विवस्त्र अवस्थेत, आणि लगेच लागलीच तिने त्याचा पुररव्याचा त्याग करून ती स्वर्गाला निघून गेली. मग काही दिवसानंतर त्याला ती गर्भवती होती, तिला मुलं झाले. म्हणजे उर्वशीला पुत्र झाले आणि तिने त्या पुररव्याजवळ आणून दिले. पुढे आता गाधी राजा आणि ऋचिक ऋषीचं चरित्र इथं शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगताय. बघा, हा ऋचिक ऋषी याने तपश्चर्या केली. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, तपश्चर्या सफल झाली, पण तपश्चर्या सफल झाल्यानंतर आता त्याला विवाहबद्ध व्हायचं होतं. आणि एक राजा होता, त्या राजाची कन्या उपवर झालेली होती. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती ऋचिक ऋषीला समजलं की आपला राजा, त्याचं नाव गाधी, त्या गाधी राजाची कन्या सत्यवती ही उपवर झालेली आहे, म्हणून आता मी राजाकडे जातो आणि त्याची कन्याला मागणी घालतो. बघा, ऋषीमुनी असे पॉवरफुल होते पूर्वीचे. राजाच्या त्या गाधी राजाच्या राजवाड्यात आले आणि राज्यसिंहासनावर बसलेला होता. राज्यसिंहासनावर बसलेल्या राजाला, गाधी राजाला बोलतोय ऋचिक ऋषी, राजेसाहेब म्हटले तुमची कन्या उपवर झालेली आहे, मी असं ऐकलं, आणि माझी देखील तपश्चर्या पूर्ण झाली आहे, तुमची कन्या मला देऊन टाका. मग त्यावेळेला काय सांगितलं बघा गाधी राजाने, 1000 घोडे घेऊन ये म्हटले, पांढरे सफेद कलर असावा त्यांचा, आणि त्यांचे कान कसे असावे, श्यामकर्ण. श्यामकर्ण म्हणजे निळ्या रंगाचा. भगवान परमात्म्याचा जसा रामप्रभूंचा कृष्णाचा कलर कसा होता, नीलांबुजश्या मलकोमलांगम शीता समारव पितवाम भागम पानव महासायक चारुचापम नमामि रामम रघुवंशनाथम. असा
आकाशासारखा मेघासारखा कलर त्या घोड्यांच्या कानाचा असावा. आता 1000 घोडे, पांढरे सफेद कलर आणि कान कसे पाहिजे? निळ्या रंगाचा, अशी त्यांचे कान असावे. त्या राजाला असं वाटत होतं, हा कुठून आणीन ब्राह्मण घोडे, हा ऋषी आश्रमामध्ये राहणारा कुठून घोडे आणीन. पण तो जो ऋचिक ऋषी होता, तो ऋचिक ऋषी म्हणजे सामान्य नव्हता. त्याने वरुणाकडे जाऊन बघा, वरुण देवाजून पांढरे सफेद कलरचे घोडे 1000 घोडे आणले आणि त्यांचे कान श्याम कलरचे होते, निळ्या कलरचे, आणि आणून त्या गाधी राजाला दिले. आता गाधी राजाला नाही म्हणीन का मुलगी द्यायला? कारण त्याने सांगितलं होतं ना की 1000 घोडे घेऊन ये, पांढरे पांढरे, आणि त्यांचे कान निळे कलरचे असावे. आणले त्या ऋषीने, ऋचिक ऋषीने. त्याला त्याची मुलगी द्यावी लागली. गाधीराजाने आपली सत्यवती नावाची कन्या त्या ऋचिक ऋषीला देऊन टाकली. ऋचिक ऋषी आणि त्या सत्यवतीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बघा, त्या गाधीराजाची जी पत्नी होती तिला पुत्र संतान नव्हतं. सत्यवतीला भाऊ नव्हता. बघा, म्हणजे बहीण होती पण भाऊ नव्हता. राणीला मुलगी होती सत्यवती, पण भाऊ नव्हता त्याला सत्यवतीला. मग बघा, सत्यवतीने आपल्या पतिदेवाची प्रार्थना केली, ऋचिक ऋषीची, की मला देखील पुत्र व्हावा आणि माझ्या आईला देखील पुत्र व्हावा. त्याकरता तुम्ही काहीतरी करा म्हटले, प्रयत्न करा. त्यावेळेला ऋचिक ऋषीने काय केलं? आपल्या तपाचं सामर्थ्य त्यांनी 2 चरू असे शिजवलेले आहे. एक होता ब्रह्मऋषी चरू आणि दुसरा होता राजऋषी चरू. जो ब्रह्मऋषी चरू होता ना, तो त्या ऋचिक ऋषीने आपल्या पत्नी करता, त्या सत्यवती करता शिजवलेला होता. आणि जो क्षत्रिय चरू होता तो आपल्या सासू करता, कारण त्याची सासू कोण होती? गाधी राजा होता ना, म्हणजे ती क्षत्रिय होते म्हणून तिच्याकरता क्षत्रिय पुत्र तिला व्हावा म्हणून तो चरू दिला. पण आता ऋचिक ऋषी स्नान करण्याकरता गंगेवर निघून गेले. आता इकडे ऋचिक ऋषींची जी सासू होती गाधीराजाची पत्नी आणि सत्यवतीची माता, ती बोलते, सत्यवती अगं इकडे ये म्हटले. हे बेटा इकडे म्हटले. हिला असं वाटू लागलं ऋचिक ऋषीच्या सासूला की प्रत्येक पतीचं आपल्या पत्नीवर काय असतं? प्रेम असतं. म्हणून माझ्या मुलीचा चरू माझ्या जावयाने काय केला असेल? फार श्रेष्ठ, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असावा. म्हणून ती काय म्हणते, सत्यवतीची आई म्हणे, तुझा जो चरू आहे ना तो मला देऊन टाक आणि माझा चरू तू घेऊन टाक. आता तिला वाटलं, आई म्हणते, आई घे म्हटले हा चरू आणि मला तुझा दे. आणि आता ऋचिक ऋषी शाप बघा तिथून आले स्नान करून, आणि त्यांना समजलं ते, कारण ते त्रिकालज्ञानी होते. त्यांना अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणलं आणि विचारलं, सत्यवती बोलताच घाबरली. अगं म्हटले, तू काय केलं म्हटले? घाबरली ती, घाबरून बोलते, पती देवा अहो म्हटले, माझ्या आईने सांगितलं की तुझा चरू मला देऊन टाक, माझा चरू तू घेऊन टाक. ऐक म्हटले सत्यवती, अनर्थ झाला म्हटले. अगं तुला जो चरू दिला होता तो ब्रह्मऋषी चरू होता आणि तुझ्या आईला दिला होता तो राजऋषी होता, म्हणजे क्षत्रिय होता. तू बदल केला, आता अनर्थ होईल. तुझ्या ठिकाणी जो पुत्र जन्माला येईल ना, तो सर्व प्रजेला काय देईल? पीडा देईल, त्रास देईल. म्हणे पती देवा, म्हणे मला माफ करा, तू शाप द्या आणि असं होऊ नये. बघा यावेळेला सत्यवतीला ऋचिक ऋषीने सांगितलं, तुझा पुत्र दृष्ट होणार नाही, परंतु तुझा नातू जो होईल ना तो मात्र असा होईल की तो क्षत्रियांचा निपात करेल. तर बघा आता त्याची चरू, त्या चरूंचा प्रभाव सासूवर परिणाम झाला. बघा सासूच्या ठिकाणी म्हणजे गाधी राजाला जो पुत्र झाला तो म्हणजे विश्वामित्र.
आणि सत्यवती ऋचिक ऋषीची पत्नी, हिला जो पुत्र झाला त्याचं नाव जमदग्नी ऋषी. आणि जमदग्नी ऋषीने रेणू ऋषीची कन्या रेणुका हिच्याशी विवाह केला. आणि तिच्यापासून बघा त्या रेणुकेला, त्या जमदग्नीपासून बघा मोठे 3 मुलं आणि सर्वात धाकटा परशुराम होता. एकदा काय झालं, ती रेणुका माता तिला जमदग्नी ऋषीने देवपूजे करता पाणी आणण्याकरता पाठवलं. आणि पाणी आणण्याकरता गेली गंगेवर आणि तिथं चित्ररथ नावाचा गंधर्व आला. आता गंधर्व म्हणजे सौंदर्य संपन्न. रेणुका मातेने त्या गंधर्वाचं सौंदर्य बघितलं. रेणुका माता थोडी मोहित झाली. काय सौंदर्य आहे म्हटली याच्या ठिकाणी, असा माझ्या पतीचं सौंदर्य असायला पाहिजे. तिच्या मनामध्ये फक्त एवढं झालं. आणि तिला पाणी आणण्याकरता काय झाला, उशीर झाला, विलंब लागला. ऋषीने अंतर्ज्ञानाने जाणलं की ही अजून कशी येत नाही. आणि तिला स्मरण झालं की आपल्या पतिदेवाने आपल्याला का पाठवलाय. आणि तिने झटकन घागर भरली आणि पाणी घेऊन आली. परंतु ऋषी तिच्यावर चिडले आणि जमदग्नी ऋषी म्हणता, हे रेणुके, म्हटले तू पाणी घेण्याकरता गेली परंतु तुला पाणी आणण्याकरता उशीर का झाला. त्याला विचार घडलेला आहे मानसिक. घाबरली ती. परशुरामाच्या मोठ्या भावांना बोलवलं, ए पुत्रांनो, हा परशु घ्या म्हटले आणि तुमच्या मातेचं काय उडवा, हिचा शिरच्छेद करून टाका, मुंडकं उडवा. ते मोठे मुलं होते ना, ते घाबरले. ते म्हणता, बाबा अहो म्हटले दुसरी काही आज्ञा असती तर आम्ही पाळली असती, परंतु ही आमची जन्मदाता आणि जन्म देणारी माता आहे म्हटले, आमची जननी आहे आणि हिचा कसा वध करावा. त्यांनी नकार दिला. मग धाकटा होता, लहान पुत्र होता, त्याला बोलवलं, बेटा परशुराम इकडे ये म्हटले, हा परशु घे. म्हटले काय बाबा सांगा म्हटले, तुमची काय आज्ञा आहे. या तुझ्या भावांनी माझं म्हणणं, मी जी आज्ञा केली ते मान्य केलं नाही, ऐकलं नाही, यांचे मुंडके उडव म्हटलं. तिघ भावांचे मुंडके काय केले, परशुने उडवले. ही तुझी माता, हिचं बी मुंडकं उडव म्हटलं. उडवलं मातेचं मुंडकं, रेणुका मातेचं. म्हणून तेव्हापासून बघा ते पुढची बी कथा आहे, कारण तिचं मुंडकं ते सहस्रार्जुनाचे पोरक तिचं मुंडकं काटून टाकतात. हां, त्यामुळे तिला कानगाई नाव पडलं आहे, कानबाई. हां, रेणुका मातेला. हां, ती रेणुका माता